RAJVLR मेट्रो स्टेशन आहे। तर ही अशी तिकीट विंडो आहे। आपली ही ट्रेन आता आलेली आहे। तर आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत। लाईन 3 एक्वा लाईन ही 8 डब्यांची ट्रेन आहे। वेलकम टू मुंबई मेट्रो लाईन 3 से आपली ट्रेन स्टार्ट झालेली आहे। हे प्राधान्य आसन हे सहार रोड मेट्रो स्टेशन बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या स्टेशनला दोन्ही बाजूला ओपन झालेले आहे। कोटक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ही अशी ही नेमप्लेट आहे। वर्क ऑफ प्रोग्रेसचे सगळे हे फोटोग्राफ्स आहे। इथे बघा मुंबई मेट्रो लाईन 3 मेट्रो स्टेशनचं हे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, 5 तारखेला PM नरेंद्र मोदीजींनी या मुंबई मेट्रो लाईन 3 अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे आणि आज 7 तारखेपासून ही मुंबई मेट्रो लाईन 3 अंडरग्राऊंड मेट्रो ही पब्लिकसाठी ओपन झालेली आहे। तर मी आता RAJVLR मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आणि मग इथून मी BKC पर्यंत मी संपूर्ण प्रवास करणार आहे। तर मी तुम्हाला याचा संपूर्ण प्रवास दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता तो JVLR आहे, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, आणि ही समोर मुंबई मेट्रो लाईन 6 अंडर कन्स्ट्रक्शन ही आपल्याला दिसत आहे। आणि इथे ह्याच्या समोरच इथे तुम्ही बघाल तर हे बघा, हे RAJVLR मेट्रो स्टेशन आहे मुंबई मेट्रो लाईन 3चं, जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे। तर इथे हे एकमेव स्टेशन आहे मुंबई मेट्रो लाईन 3चं जे ग्राउंडवरती आहे। बाकी सगळे पुढची स्टेशन सगळी BKC पर्यंत सगळी अंडरग्राऊंड आहेत। चला तर आता आपण ट्रॅव्हल करूया। तर इथे सगळे हे तोरण वगैरे तुम्ही लावले ते बघू शकता। उद्घाटन आता 5 तारखेला परवाच झालेलं आहे आणि पब्लिकसाठी आज हे ओपन झालेली आहे। तर इथे ह्या मुंबई मेट्रो लाईन 3 RAJVLR मेट्रो स्टेशनच्या समोर इथे असं हे सुंदर सर्क्युलर पॅटर्नमध्ये हे लँडस्केपिंग केलेलं आहे। पिकअप अँड ड्रॉप ऑफ ओनली, नो पार्किंग। इकडे तुम्ही म्हणजे कुठल्याही व्हेकलने जर आले तर इकडे तुम्ही उतरून नंतर मग पुढचा प्रवास मेट्रोचा प्रवास करू शकता। आता इथं आपण एंट्री करून नंतर मग लेफ्ट साईडला तिकीट विंडो आहे, आपण तिकडनं तिकीट घेणार आहोत। तर ही अशी तिकीट विंडो आहे। हे बघा, RA ते BKCची ही तिकीट 50 रुपये आहे। तर हे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं हे मेट्रो रेलचं पूर्ण नेटवर्क आहे। ह्याच्यामध्ये सगळ्या लाईन्स, मुंबई मेट्रो लाईन 7, 2A, मुंबई मेट्रो लाईन 1 आणि बाकी सगळ्या ऑपरेटिव्ह आणि इनऑपरेटिव्ह सगळ्या लाईन्स दाखवलेल्या आहेत। इथे हा मुंबई मेट्रो लाईन 3चा रेट कार्ड आहे। कुठल्या स्टेशनपासून कुठपर्यंत काय रेट आहे त्याचं इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर सिक्युरिटी चेक करून आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे आता हे याच्यावरती प्लेस करून आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे। तर इथे बघा, हे असं स्टेशनचं आतमधला लुक आहे। वेलकम टू JVLR स्टेशन। प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 4 असं सगळं आहे। तर इथे प्लॅटफॉर्म नंबर 1वरती आपली BKCला जाण्यासाठी इथे ही ट्रेन येणार आहे। आणि वॉशरूम्स वगैरे जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर ते राईट साईडला आहे। तर मित्रांनो, आता आपली ट्रेन तर प्लॅटफॉर्म नंबर 1वरती इथे येणार आहे, पण तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की इथे हे स्टेशन जे आहे ग्राउंड लेवलला आहे, इथे या लिफ्ट कशासाठी आहे, तर तिकडे प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 वरून ज्या ट्रेन सुटतात तिथे जाण्यासाठी ह्या अशा लिफ्ट आहेत। ते अंडरग्राऊंड जाऊन तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3ला बाहेर पडू शकता। तर ही बघा, आपली ही ट्रेन आता आलेली आहे आणि या ट्रेनमधनं आपण BKC पर्यंत प्रवास करणार आहोत। आता तुम्ही जर मुंबई मेट्रो लाईन 7 आणि लाईन 2A जर प्रवास केला असेल तर सेफ्टीसाठी इकडे हे जे डोर्स जे आहेत ऑटो ओपनेबल आणि क्लोज डोर्स पण तसे सेम मुंबई मेट्रो लाईन 7 आणि लाईन 2A सारखे आहेत तिथे। तर आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत। हा बघा, हा संपूर्ण ट्रेनचा असा हा व्ह्यू आहे। तर इथे ही जी ट्रेन आहे मुंबई मेट्रो लाईन 3 एक्वा लाईन ही 8 डब्यांची ट्रेन आहे।
वेलकम टू मुंबई मेट्रो लाईन 3 7 ऑक्टोबर 14:36 झालेले आहे. जर व्हीलचेअरवरती जर कोण हँडिकॅप्ट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इथे ही व्हीलचेअर पार्क ठेवलेली आहे. तर आता ही आरे जेवेलर मेट्रो स्टेशनवरून ही आपली ट्रेन स्टार्ट झालेली आहे. इथे बघा हे ट्रॅक मॅप दाखवायला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट स्टेशन इथे सिप्स दाखवत आहे आणि त्यानंतर मग MIDC अंधेरी आहे. अंडरग्राऊंड असून सुद्धा इथे तुम्ही बघाल इथे मोबाईलचं नेटवर्क आहे. हे आता सिप्स मेट्रो स्टेशन आलेलं आहे. हे बघा समोर सिप्स मेट्रो स्टेशनची नेमप्लेट दिसत आहे आपल्याला. मराठीमध्ये पण पुढील स्थानक MIDC दरवाजा उजवीकडे उघडतील. या साईडला तुम्ही बघाल तर हे MIDC मेट्रो स्टेशन आलेलं आहे. तर इथे बघा तिन्ही भाषेमध्ये इथे हे पुढील स्थानकाबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. पुढील स्टेशन मरोळ नाका आणि टर्मिनल स्टेशन बांद्रा कुर्ला संकुल. नेक्स्ट स्टेशन मरोळ नाका. मरोळ नाक्यानंतर इकडे T2 टर्मिनल एअरपोर्ट हे मेट्रो स्टेशन आहे. हा पूर्ण या मेट्रो लाईनचा रूट मॅप आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे पोहोचलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 टर्मिनल. हे सगळे मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला इथून वरती जायला ग्राउंड लेवलवर जायला एस्केलेटर आहेत. आजच हे मुंबई मेट्रो लाईन 3 ही स्टार्ट झाल्यामुळे ट्रेनला तेवढी गर्दी नाही आहे. हे सहार रोड मेट्रो स्टेशनचा ची अशी ही नेमप्लेट आहे. स्टेशनचा परिसर पण एकदम म्हणजे सुंदर आणि यथेष्ट. CSMI Airport T1. हे बघा हा स्टेशनचा परिसर हा असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इथे हे एस्केलेटर दिसत आहेत ग्राउंड लेवलला जाण्यासाठी. तर इथे बघा ही अशी सिटिंग अरेंजमेंट ही अशी आहे आणि स्टँडिंगसाठी पण इथे भरपूर अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे. इथे इंडिकेटरवरती पण तुम्ही बघू शकता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कोचेस 8 आणि टायमिंग वगैरे दिलेलं आहे. तर हे बघा हे बांद्रा कॉलनी मेट्रो स्टेशन आहे मुंबई मेट्रो लाईन 3. तर इथे तुम्ही बघू शकता हे मध्ये जी रेड रिबन लावलेली आहे त्या पलीकडचा एरिया लास्ट कंपार्टमेंट जे आहे ते लेडीज आहे. तिथे पण बघा ती एक ट्रेन प्लॅटफॉर्मला आलेली आहे. इथल्या सीटिंगच्या साईडला जे ग्लास आहे त्याच्यावरती पण ही अशी सुंदर अशी डिझाईन केलेली आहे. हे प्राधान्य आसन असं म्हणजे मेन्शन केलेलं आहे. प्राथमिकता सीट, प्रायोरिटी सीटिंग. जर कोणी प्रेग्नेंट लेडी असेल किंवा अपंग वगैरे असेल तर त्यांना ही सीट देण्यात यावी.
तर बघा हे फेज 1मध्ये आरेपासून ते कोटक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत हे आता लोकार्पण झालेलं आहे आणि अजून बाकी इथून पुढे कफ परेडपर्यंत हे काम अजून शिल्लक आहे. अच्छा, इकडे दरवाजा दोन्ही बाजूला ओपन होतील अशी अनाऊन्समेंट झालेली आहे. तर हे बघा दरवाजा ह्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनला दोन्ही बाजूला ओपन झालेले आहे. तर इथे हे कोटक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची अशी ही नेमप्लेट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही अशी ही मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन 3ची ही प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेली आहे आणि त्याचे साईड्सचे सुद्धा हे जे काही ओपनेबल ॲडिशनल डोअर जे आहे हे मुंबई मेट्रो लाईन 7च्या कम्पॅरिझनमध्ये हे फुल आहेत. नंतर मग इथे प्लॅटफॉर्मवरती पण हे फ्लोरिंग चांगलं केलं. इकडे हे स्टीलचे हे पण इथे असे चांगले प्लेस केलेले आहेत टाईल्स. आणि लिफ्ट किंवा यांनी आपण तुम्ही स्टेअरकेसने पण इथे असं हे जाऊ शकता. हे वॉच पण आहे असं. हे बघा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशन एरिया मॅप हा संपूर्ण मॅप आहे या BKC मेट्रो स्टेशन मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनचा. हा बघा हा मुंबई मेट्रो रेल नेटवर्कचा हा पूर्ण मॅप आहे. हे बघा लास्ट स्टेशनचं इथे इंडिकेटरवरती मेन्शन केलेलं आहे. वेलकम टू कोटक BKC स्टेशन. RAJVLR पासून हे सगळे असे स्टेशन्स येणार आहेत. हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. तर इथे तुम्हाला ग्राउंड लेवलवरती जाण्यासाठी इथे हे लिफ्ट पण आहे आणि ह्या साईडला हे असे एस्केलेटर्स पण आहेत. तर इथे अशी ही सेटिंग पण आहे ट्रेन येईपर्यंत वाट बघायला आणि नंतर मग ह्या साईडला हे असे स्टेअरकेज आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं की RAJVLR मेट्रो स्टेशन होतं ते ग्राउंड लेवलवरती होतं आणि हे BKC मेट्रो स्टेशन आहे हे अंडरग्राऊंड आहे. आता इथून आपण ग्राउंड लेवलवरती चाललो आहोत या एस्केलेटरने. हा बघा हा असा एस्केलेटरचा असा हा व्ह्यू आहे. आता आपण कॉन्कोर्स लेवलवरती जात आहोत. बघा हे कॉन्कोर्स लेवल. तर तुम्ही इथे बघू शकता मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनचं वर्क ऑफ प्रोग्रेसचे सगळे हे फोटोग्राफ्स इकडे लावलेले आहेत. कनेक्टिंग द अनकनेक्टेड हे असे निरनिराळे स्टेजेसचे सगळे हे फोटोग्राफ्स इथे लावलेले आहेत. तर इथे बघा हे असा सुंदर असं ॲक्टिव्ह मॉडेल बनवलेलं आहे. इथे RAJVLR पासून प्रत्येक स्टेशनची इन्फॉर्मेशन देत ही लाईन कशी जाणार आहे गुगल मॅपवरती त्याप्रमाणे इथे हे दाखवलेलं आहे. इथे बघा मुंबई मेट्रो लाईन 3 आणि हे सगळे असे हे स्टेशन्स कुठून कशी जाणार आहे मेट्रो ही असे इथे हे दाखवलेले आहे. सुंदर असं हे मॉडेल आहे. हे बघा हे कफ परेडपर्यंत आता आपण पोचलो आहे. हे RA कॉलनीचं हे मॉडेल आहे. हे RAJVLR मेट्रो स्टेशन आणि नंतर मग कार शेड आणि बाकी सगळं इकडे हे दाखवलेलं आहे. मेंटेनन्स वर्कशॉप आणि असं सुंदर असं हे दाखवलेलं आहे. हे बघा हे MIDC अंधेरी मेट्रो स्टेशनचं हे असं मॉडेल आहे. हे BKC मेट्रो स्टेशनचं हे असं मॉडेल आहे. हे प्लॅटफॉर्म लेवल आणि नंतर मग हे रेल स्टोअर तिकीट वगैरे कॉन्कोर्स लेवलचं ते मॉडेल आहे. इथे कन्स्ट्रक्शनच्या वेळचं हे कोलार्ज करून इथे लावलेलं आहे. तुमची जर्नी कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही इथून या दोन्ही बाजूनी तुम्ही बाहेर जाऊ शकता.
तर बघा आता आपण इथे BKCला पोहोचून इथे आता आपण एक्झिट करत आहोत. इकडनं आता आपण असं बाहेर निघालो आहोत. इकडे बघा वेलकम टू लाईन 3 तिकीट वेंडिंग मशीन्स पण आहेत इथे अशा 3. त्या साईडला इकडे हे तिकीट विंडो आहे. तर आता इथून आपल्याला एक्झिट करायसाठी परत अजून लिफ्ट किंवा एस्केलेटरनी बाहेर जावे लागेल. तर इथून आपण आता कलेक्टर ऑफिसच्या दिशेने बाहेर पडत आहोत. तर इथे एक्झिट आहे आणि नंतर मग ह्या साईडला इथे हे वॉशरूम्स आणि ड्रिंकिंग वॉटर आहे. तर बघा आता इथून आपण असं हे बाहेर पडत आहोत. तर इथे बघा हे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबई मेट्रो लाईन 3 एक्वा लाईनचं मेट्रो स्टेशनचं हे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे. तर मित्रांनो आपण ज्यावेळेला RA ज्वेलर स्टेशनने आतमध्ये एंट्री केली तर ते स्टेशन आणि ट्रॅक सगळे ग्राउंड लेवलवरती होते म्हणून त्याची ह्यूज अशी बिल्डिंग होती. पण इथे हे कोटक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशन जे आहे हे 2 लेवल अंडरग्राऊंडवरती आहे त्याचे ट्रॅक्स. तर आता इथे तुम्ही बघू शकता ह्याचं फक्त ह्या मेट्रो स्टेशनचं एक्वा लाईन 3चं इथे फक्त हे एवढं छोटंसं असं एंट्री आणि एक्झिट आहे आणि हे कलेक्टर ऑफिसच्या साईडचं हे एंट्री एक्झिट आहे. इथे बघा हा एक्वा लाईन 3चा लोगो आणि नंतर मग इकडे हे BKC मेट्रो स्टेशनचा हा पूर्ण मॅप. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा मुंबई मेट्रो एक्वा लाईन 3चा RA ज्वेलर पासून ते कोटक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंतचा प्रवासाचा ब्लॉग. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ट्रेन कशी आहे, स्टेशन्स कुठले आहेत, त्याचे रेट्स, तिकीटचे रेट्स किती आहेत आणि बाकी सगळी संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. तर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.